वेदा वॉरियर्स आणि अद्वैत वॉरियर्स मॅच आहे आणि टॉस जिंकला अद्वैत वॉरियर्सनं बॉलिंग घेतली आणि लहू जाधव सरांकडे जाऊयात मॅचची कहाणी ऐकूयात. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच किरण सरांना. आपण ऐकलं बनपुरी प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व आणि आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. दुपारचं सत्र आपल्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. टॉस जिंकला टीम अद्वैत वॉरियर्स. त्यांनी घेतला बॅटिंगचा निर्णय. चला दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. टीम वेदा वॉरियर्सचे आलेले आहेत 12वा खेळाडू. अद्वैत वॉरियर्स आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज, विनंती असेल. मी विनंती करेन आमचे वेदा वॉरियर्सचे 12वा खेळाडू आता पाचवीमध्ये आहेत विघ्नेश आणि 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये. आणि आपलं देखील सहर्ष स्वागत विघ्नेश, कारण असे छोटे खेळाडू येतात. चला दोन्ही टीम आपले 12वा खेळाडू या. वेलकम विघ्नेश, आपलं सहर्ष स्वागत आहे. आघाडीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. टीम अद्वैत वॉरियर्स आपली बॅटिंग आहे. आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. राहुल दादा पाटील आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. लक्षात घ्या दोन्ही टीम तुम्हाला पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि 4 षटकं जर 20 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाही तर एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. घड्याळामध्ये बरोबर 2 वाजून 20 मिनिटांचा अवधी झालाय आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत असताना कृष्णकांत पवार षटक क्रमांक पहिला घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. सामन्याला होते सुरुवात. 2 वाजून 20 मिनिटांचा अवधी झालाय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हुक केलाय. निलेशांच्या बॅटमधून चेंडू जाईल फाईन लेगला. 4 धावांसाठी फटका दर्जेदार. धावा मिळतील 4. BPL चौकार. पहिल्या चेंडूवर मात्र धावांचा श्री गणेश होत असताना या 4 धावाने हुकचा फटका आणि 4 धावा हुक केल्यात. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर पुनरागमन केलंय गोलंदाज कृष्णकांत पवार यांनी. समोर बॅटर निलेश नागवडे आणि त्यांच्या साथीला आहेत अमित सुर्वे. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अमित सुर्वे स्वतः कॅप्टन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. वेगाने चेंडू अगदी हाताळला जातोय. पडल्यानंतर सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. खेळपट्टी ज्या प्रकारे बनवली आहे कौतुक व्हायला पाहिजे खेळपट्टी बनवणाऱ्या क्युरेटरचं, कारण या खेळपट्टीवर दोन्ही बाजूने सामने खेळवले जातात आणि टणक खेळपट्टी आहे. आजचा पहिल्या दिवसाचा खेळ. शफल होऊन हुक केलाय. चांगला फटका दर्जेदार. धावा मिळतील 4. फलंदाज निलेश यांच्या बॅटमधून BPL चौकार. निलेश नागवडे
आघाडीला आलेत. पहिल्या चेंडूवर चौकार खेळला, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर पहा शॉट ऑफ लेनचा चेंडू अर्ध्या खेळपट्टीवर टाकला, शफल झाले आणि हुकचा फटका खाली होता, त्याचा फायदा घेतला जातोय. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक, एक शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय लॉंगॉनला. चला आयोजन कमिटी, नवीन चेंडू द्या प्लीज, मॅच थांबवू नका, चेंडूची वाट पाहू नका प्लीज, मॅच थांबवू नका मित्रांनो. प्लीज चेंडूची वाट पाहू नका, मॅच थांबवू नका, नवीन चेंडू घ्या. फिल्डिंग करणारी टीम, फाईन लेगचे फिल्डर प्लीज आतमध्ये, फिल्डिंग करणारी टीम, आपले खेळाडू बाहेर पाठवू नका, मॅच चालू होते. फिल्डिंग करणारी टीम, आपले प्लेयरला आतमध्ये बोलवा, मॅच थांबवू नका मित्रांनो प्लीज. चेंडू शोधायला बाहेर गेले, त्यांना आतमध्ये घ्या. खेळाडूंना नम्र विनंती असेल, चेंडू जर सीमारेषा बाहेर गेला प्लीज आपण चेंडू शोधायला जाऊ नका, मॅच थांबवू नका, विनंती असेल. कारण मोठी स्पर्धा आहे, लाईव्ह टेलिकास्ट केले जाते, 3 कॅमेरे आहेत या स्पर्धेला आणि आपल्या बनपुरी गावचं आयोजन आहे मित्रांनो. त्यामुळे वेळेचं थोडंसं बंधन पाळा, कारण क्रिकेट आणि आयुष्यात वेळ कधीच कोणासाठी थांबत नसतो. अप्रतिम फलंदाजी निलेश नागवडे यांची, 4 चेंडू अखेर 8 धावा धावफलकावर. डी+ स्क्वेअर लेग आहे, लॉंगॉन तैनात केलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न निलेश यांचा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना कृष्णकांत पवार, डॉट बॉल. संमिश्र प्रकारचं षटक पाहायला मिळालं, ज्या प्रकारे कृष्णकांत पवार अगदी त्यांना बाबा नावाने ओळखतात. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर 2 निर्धाव, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, 1 टू गो. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न निलेश नागवडे यांचा, एकदा प्राप्त होईल निलेश नागवडे यांना. शेवटच्या चेंडूवर आली आहे सिंगल, पहिल्या षटकाचा होतोय की समाप्त. कृष्णकांत यांचं षटक होतंय समाप्त, 9 धावा खर्च केल्या आणि निलेश नागवडे ठेवतील स्वतःकडे स्ट्राईक. बनपुरी गाव आणि या बनपुरी गावची ही मानाची अभिमानाची स्पर्धा, कारण ग्रामीण क्रिकेट हे फक्त गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या सन्मानासाठी खेळलं जातं. आणि आज आपण ग्रामीण क्रिकेटचा थरार पाहतोय. आणि आज ज्या प्रकारे विचार केला बनपुरी गावाचा, तर महिला देखील काही कमी नाही आहेत. आज खुशी मुल्ला या ताईचं नाव घेतलं तर ती महाराष्ट्राच्या संघामध्ये, महाराष्ट्र वुमन्स प्रीमियर लीगमध्ये तिची निवड झाली आहे आणि ही बनपुरी गावासाठी अभिमानाची बाब असेल. दोन वाजून 20 मिनिटांनी मॅच चालू झाली आहे, 5 मिनिटांचा वेळ घेतलाय. आता नाईक बाईन कडून षटक क्रमांक 2 सुजल पाटील आलेत. दोन्ही बाजूनी खेळली जाते ही ग्रामीण क्रिकेटमध्ये स्पर्धा आणि या स्पर्धेची चर्चा संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये असेल, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं आयोजन करणं सोपं नसतं आणि ते आयोजन कमिटीने सोपं करून दाखवलंय. नाईक बाईन कडून पहिला चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, हुक केलाय, चेंडू हवेमध्ये आहे. निलेश नागवडे यांच्या बॅटमधून फाईन लेगला चेंडू खेळला जातोय आणि चेंडू सीमारेषा पार. 4 धावा, नो प्लस 4, 5 धावांचा फटका. चांगली फलंदाजी करत असताना निलेश नागवडे या सामन्यामध्ये त्यांच्या बॅटमधून अद्याप 3 चौकार आलेत. सुरुवात चांगली झाली आहे. अर्थातच अद्वैत वॉरियर्स बॅटिंगचा निर्णय, कॅप्टन देखील खुश असतील, ते नॉन स्ट्राईकला आहेत. अमित सुर्वे अद्याप एकही चेंडू खेळला नाहीये. दुसऱ्या बाजूला निलेश नागवडे आक्रमक पवित्रा धारण केलाय.
अकुट टप्प्याचा चेंडू, हुकचा फटका, फाईन लेग क्षेत्र खाली आहे, एकदा प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न करत असताना निलेश नागवडे. फाईन लेगला सातत्याने फटके खेळले जात आहेत या मॅच मध्ये. विचार केला तर निलेश नागवडे पहिल्या डावामध्ये देखील सर बनपुरी एंडकडून गोलंदाजी केली, फाईन लेगला चौकार खेळले 2, आणि नाईकबा एंडकडून ज्यावेळेला गोलंदाज आले सुजल पाटील, त्यांनी फाईन लेगला चौकार खेळला. म्हणजे फाईन लेग, लॉंग लेग हे क्षेत्र आवडतं असावं कदाचित निलेश नागवडे यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर, बिनगडी बाद 17, 18 धावा धावफलकावर. या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली आहे टीम अद्वैत वॉरियर्स. चांगला खेळ राहिलाय. वेगाने चेंडू हाताळला जातोय. सुजल पाटील यांच्या माध्यमातून एक चिकी सिंगल हवी आहे आणि ती मात्र प्राप्त केली जाईल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. विलक्षण वेगाने एक धाव मात्र अंकित केली जाते. एक सिंगल धाव, 19 धावा धावफलकावर. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय सुजल पाटील यांच्या 4. शफल होऊन ऑन साइडला खेळला जातो. बॅकवर्ड स्वेलेला क्षेत्रच्या चेंडू खाली 1-2. तिसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटलाय. अमित सुर्वे यांना जीवनदान प्राप्त झालंय या 4थ्या चेंडूवर. एक झेल सुटलाय आणि कर्णधाराचं नशीब मात्र बलवत्तर आहे. एक सिंगल धाव जोडली जाते, खातं उघडलं जाते अमित सुर्वे यांचं. एक सिंगलने 20 धावा धावफलकावर, 2 गो. ज्या प्रकारे निलेश नागवडे यांनी फलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. निलेश नागवडे वैयक्तिक 18 धावांवर खेळत असताना टीमची धावसंख्या 20. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, पुश करा कुचरा. निलेश नागवडे 1 धाव अंकित केली जाते. चांगलं क्रिकेट या बॅटरच्या माध्यमातून. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि ही एक चांगली गोष्ट आहे. 1 गो. शेवटचा चेंडू कमी गतीने टाकलाय मिडॉनच्या डोक्यावरून. इनफिल्डला क्लिअर करत असताना अमित सुर्वे यांच्या बॅट मधून 4 धावा. BPL शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. या चौकाराने सुजल पाटील यांच्या षटकाचे होते. धावफलकावर 25. टाइम मॅनेजमेंट काय असतं सर विदा वॉरियर संघाचं कौतुक, कारण 9 मिनिटं झालेत, 2 षटकांचा खेळ झालाय आणि अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये पाळाव्या लागतात. कारण आजचं क्रिकेट खूप बदललंय, क्रिकेटचा फॉर्मॅट बदललाय, परंतु वेळ मात्र कधीच कोणासाठी थांबत नसते. वेदा वॉरियर्स विजयजी देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ आणि बॅटिंग करते अविनाशी मोकाशी साहेब शेठ. अद्वैत वॉरियर्स 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 25. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज सागर जगदाळे यांच्यावर मात्र विश्वास दाखवलाय कॅप्टनने. दोन्ही टीमचे 12 खेळाडू. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, 1 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिला जाईल, लक्षात घ्या. त्यामुळे दोन्ही टीम 12 खेळाडू आपला सज्ज ठेवायचा आहे, कारण 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटांचा अवधी घेतलाय. चला प्लीज मॅच थांबवू नका, स्पीडअप करा. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे संपूर्ण बनपुरी गाव, नाईकबाच्या आशीर्वादाने पावन झालेला हा संपूर्ण परिसर आणि ज्या प्रकारचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावर. फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला 10 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण करायचे आहेत, लक्षात घ्या, वेळ नाहीये आपल्याकडे. बनपुरी गाव एंडकडून सागर जगदाळे षटक क्रमांक 3 साठी सज्ज होतील. आता क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीपला मिड विकेट आहे, डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय. चांगली सुरुवात झाली टीम अद्वैत वॉरियर्स. निलेश नागवडे मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, यष्टीरक्षकाने चुकी केली आणि त्याचा फायदा मात्र 1 धाव प्राप्त होईल 22 स्वरूपात. धावा येणं महत्वाचं आहे, त्या कशा येऊ द्यात. आजच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला 5 षटकांच्या लढतीमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण टीम यशराज फायटरने या स्पर्धेमध्ये तब्बल 79 धावांचा विक्रम नोंद केलाय सर. म्हणजे या खेळपट्टीवर धावा बनतात, त्यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. अमित सुर्वे बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जसा आपण उल्लेख केला की चेंडू पहा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त होते. म्हणजे या खेळपट्टी ज्यांनी बनवली त्या सगळ्यांचं कौतुक, कारण प्रचंड मेहनत घेतली आणि ग्रामीण भागामध्ये अशी खेळपट्टी बनवणं सोपं नसतं.
आणि ते त्यांनी करून दाखवलंय BPL कमिटीने. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव रोखू शकणार नाहीयेत. एक चिकी सिंगल, एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. निलेश नागवडे, अमित सुर्वे यांच्या माध्यमातून एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेर 27. 27 रन्स ऑन बोर्ड. कोण होईल मिस्टर BPL सीझन 4 याची उत्कंठा प्रत्येकाला आहे. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला आणि फुलटॉस चेंडूवर विकेटचं पतन. फलंदाज निलेश नागवडे बॅक टू द डगआउट. पहिलं यश प्राप्त केलंय सागर जगदाळे यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये. चौथ्या चेंडूवर फलंदाज बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर ओम साई MTC युट्यूब पॉइंटच्या माध्यमातून तुमच्या स्क्रीनवर. फुलटॉस चेंडू होता. कधी कधी क्रिकेटमध्ये फुलटॉस म्हणजे तुम्हाला सुवर्ण संधी असते आणि इथे मात्र निलेश नागवडे यांनी चुकी केली. इन ॲट नंबर 3 नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. क्रमांक 3 वर राजू नागवडे. पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत दूरवर. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. दुसरी धाव देखील घ्यायला पाहिजे होती मी म्हणेन, कारण ज्यावेळेला चेंडू सीमारेषा डीपला जातो त्यावेळेला तुमच्याकडे पुरेसा वेळ असतो. क्षेत्ररक्षक देखील दूर होते. एक सिंगल धाव. राजू नागवडे यांचं खातं उघडलं जात आहे. 5 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या 28. 1 टू गो. अमित सुर्वे यांना मोठा फटका खेळायचा प्रयत्न. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु दिशा खराब असल्या कारणाने हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. एक अवांतर धाव आली आहे. 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू शॉर्ट आर्म जॅक. एक धाव प्राप्त होईल. अमित सुर्वे यांना दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव हवी आहे, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने आले. त्याचा फायदा मात्र मिळणार नाही या बॅटरला. एक सिंगल धाव अमित सुर्वे यांच्या खात्यामध्ये. एक धाव जोडली जाईल. अमित सुर्वे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. टीमची धावसंख्या 3 षटका अखेर 1 गडी बाद. 30. 1 मिनिटाचा अवधी दिलाय तुम्हाला. 12 खेळाडू पाणी घेऊन जा. फक्त 1 मिनिट असेल, लक्षात घ्या. ओम साई MTCच्या माध्यमातून हा ड्रोनचा व्ह्यू टिपला गेला. अगदी सकाळी अक्षय शेठ महात्रे 81-82 यांच्या माध्यमातून पहा ज्या प्रकारे या मैदानामध्ये प्रवेश झाला आणि पक्षाच्या नजरेतून ही क्रीडा नगरी कशी दिसत असेल. बनपुरी प्रीमियर लीगचं 4थं पर्व संपूर्ण उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि आज मित्र परिवार पहा. हे क्रिकेटचं प्रेम आहे मित्रांनो. हे ग्रामीण क्रिकेट आहे, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. ग्रामीण क्रिकेट फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि भरपूर गावाच्या प्रतिष्ठेसाठी हे क्रिकेट आहे. 30 यार्ड वर्तुळाला ज्या प्रकारे प्रत्येक खेळाडूने गोलाकार उभे आहेत. बैलगाडीमधून अगदी आपला करंडक या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा मैदानामध्ये गेला आणि आज तंत्रज्ञान पहा किती पुढे गेले. माणूस पक्षी बनवू शकत नाहीये, परंतु पक्षाच्या नजरेतून हे क्रीडांगण कसं दिसत असेल. ड्रोन व्ह्यू याला म्हटलं जातं. हा टिपला गेला ओम साई MTC अक्षय शेठ महात्रे 81-82 यांच्या माध्यमातून. आणि संपूर्ण हा नाईकबाच्या आशीर्वादाने पावन झालेला परिसर, सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे राजधानी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव. आणि पहा संपूर्ण हा बनपुरी गाव. हे बनपुरी गाव आहे. ज्या प्रकारे ही शेतजमीन भुईमुग घेतला जातो या शेतजमिनीमध्ये आणि हा क्रिकेटचा थरार. आणि काय अप्रतिम अविस्मरणीय दृश्य टिपलं गेले. असे दृश्य प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात. एक नयनरम्य दृश्य. षटक क्रमांक 4. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत गोलंदाज. षटक क्रमांक 4 साठी बॉलर नेम चंद्रकांत पवार. ही या जमिनीमध्ये भुईमुग घेतलं जातं. 30 धावा धाव फलकावर. 4थं षटक चंद्रकांत पवार आलेत. नाईकबा एंड कडून चंद्रकांत पवार सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. चला प्लीज वेळ घेऊ नका, तुमच्याकडे वेळ आहे फक्त 4 मिनिटं. पहिल्या 3 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलाय 16 मिनिटाचा. 1 मिनिट तुमचा ड्रिंक्स ब्रेक सोडून. त्यामुळे तुम्हाला 4 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचं आहे. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर घेतला, आतमध्ये घेतला जाईल. आयोजन कमिटीचा निर्णय आलाय. त्याने देखील ताकीद दिली, कारण मॅचेस खूप उशीर होत आहेत मित्रांनो. 30 धावा धाव फलकावर. टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना अद्वैत वॉरियर्स.
संघाचे कॅप्टन मैदानामध्ये आहेत अद्याप अमित सुर्वे. ड्रोन व्ह्यू संपूर्ण ओम साई MTC च्या स्क्रीनवरती तुम्ही पाहिला, तुमच्या मोबाईलवर, तुमच्या TV स्क्रीनवर. आणि ही अद्भुत दृश्य, विलोभनीय दृश्य. पहिला चेंडू चंद्रकांत पवार यांचा बुंद्यात टाकला, डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर निरुत्तर केलं फलंदाज अमित सुर्वे यांना. ज्या प्रकारे हा कमी गतीने टाकलेला चेंडू, फ्लायटेड चेंडू. ड्रोन व्ह्यू संपूर्ण क्रीडानगरी दाखवली जाते. बनपुरी प्रीमियर लीग 4थं पर्व आहे. 3 कॅमेऱ्या आणि 4थ्या पर्वाचा आजचा पहिला दिवस. कमी गतीने टाकलेला चेंडू, स्टॉक स्वीपचा फटका खेळायचा प्रयत्न, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. चेंडू वावरामध्ये पडल्यानंतर वेग त्याचा मंदावला. 2 धावा प्राप्त होतील अमित सुर्वे यांना. कॅप्टन आहेत. टीमची धाव संख्या धावफलकावर 32 धावा, 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावर. या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली होती टीम अद्वैत वॉरियर्स. आता शेवट कसा करतील हे पाहायचंय, कारण कधी कधी तुमची सुरुवात चांगली होते, तुमचा शेवट खराब होतो. आणि क्रिकेटमध्ये कधी सुरुवात खराब झाल्यानंतर तुमचा शेवट चांगला होता. हा क्रिकेटचा खेळ आहे. अमित सुर्वे शॉर्ट आर्म पुल, डीपला स्क्वेअर लेग, सळ हातामध्ये मारलाय. झेलचा सराव देत असताना कॅच प्रॅक्टिस अमित सुर्वे. झेलबाद, चांगला झेल टिपला डीप स्क्वेअर लेगला. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं कृष्णकांत पवार अर्थातच बाबा यांनी. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ज्या प्रकारे हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, आणि कृष्णकांत पवार यांनी सांघिक यश मात्र प्राप्त केले. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना क्रमांक 4 वर दाखल झालेत. फलंदाजी करणारी टीम आपली बॅटिंग आहे. आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज, विनंती आहे. बॅटिंग करणारी टीम अद्वैत वॉरियर्स बॅटिंग करताय तुम्ही, आपला 12वा खेळाडू पाठवा, नाहीतर फलंदाचं नाव तरी सांगा. विकास कडव नवीन फलंदाज. पहिला चेंडू विकास कडव, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पुढे सरसावले जरूर, परंतु गोलंदाज चाणाक्ष आहे चंद्रकांत पवार. या गोष्टीचा आपण सातत्याने उल्लेख करतो की 12वा खेळाडू किती महत्वाचा घटक आहे. कारण समालोचक फक्त माध्यम असतो. जर खेळाडूंची नावं 12व्या खेळाडूने आम्हाला सांगितली तर ती आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. हे क्रिकेट आहे मित्रांनो. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, एक चिकी सिंगल हवे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्याचा मानस होता चंद्रकांत पवार यांचा, परंतु चेंडूला पकडता आलं नाहीये. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धाव संख्या 33, 33 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू पुल केलाय, डीपला मिड विकेट, पुल होईल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. बनपुरी प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. नेक्स्ट मॅच लक्षात घ्या, आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक सूचना केली जाते. सामना क्रमांक 6 आता खेळवला जाईल. CJ11 विपक्ष नाईकबाई 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. चंद्रकांतजी जाधव साहेब यांच्या मालकीचा संघ CJ11, आणि दुसऱ्या बाजूला टीम नाईकबाई 11 प्रमोदजी पाटील साहेब. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. वेळापत्रकामध्ये थोडासा बदल केला जातोय, आपण नोंद घ्या. आणि आयोजन कमिटीने ज्या प्रकारे सूचना दिल्या त्या पाळाव्या लागतात. आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धाव संख्या 39 धावा. 4 षटकांचा खेळ झालाय सर, आणि पहा 20 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण झालेत. चांगलं मॅनेजमेंट गोलंदाजी करत असताना टीम वेदा वॉरियर्स. थँक्यू व्हेरी मच. आपलं सहकार्य असं राहील तर स्पर्धा अजून आपण मोठी करू शकतो. स्पर्धा अजून चांगली होईल, कारण आपल्या गावची स्पर्धा आहे, आपल्या स्वतःच्या ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा आहे. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील गोलंदाज विजय देसाई. स्वतः संघ मालक आहेत आणि त्यांनी स्वतःवर विश्वास दाखवलाय. विजय देसाई समोर फलंदाजीसाठी राजू नागवडे, त्यांच्या बॅटमधून आला एक षटकार, आणि विकास कडव आहेत. विकास कडव स्ट्राईक वरती आहेत.
पहिला चेंडू विकास कडे ऑन साइडला ग्लान्स केलाय, बॅकवर्ड स्क्वेअरला एक वेगाने चेंडूवर येईल, एक धाव मात्र प्राप्त केली जाते. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आली आहे विकास कडे यांच्या खात्यामध्ये. चांगला ऑन ड्राईव्हचा फटका, 2 धावा मात्र अंकित केल्या जात आहेत. तेरीचा प्रयत्न केला जाईल, बॅकअप आहे आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद. टीमची धावसंख्या धाव फलकावर या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले. वन शॉट असेल म्हणजे ते एकच धाव असेल, जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये 57 धावा धाव फलकावर आणि 58 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम वेदा वॉरियर्स 58 रन्स टू विन. टॉस साठी आपण जाऊया. सीचे 11 बी पक्ष टीम 9/11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. टॉसचा बॉस मध्ये किरण मस्कर सर आपल्यासोबत जोडले जातील. वेलकम दोन्ही कॅप्टन, प्लीज या. या दोन्ही कॅप्टन्स लव सीजे आणि नाईकबा, राईट? येस, दोन्ही कॅप्टन या. हा त्यानंतर डीजे चेक केला जाईल आणि नाईकबा कॅप्टन या.
आता जीवात जीव आला लव, कारण की लाईट्स ज्या पद्धतीने आपण पाहिलं महावितरण आता मात्र सेवा पुरवली गेली आहे आणि आता साऊंड सिस्टम चालू झाले पूर्णपणे आणि एक वेगळा जल्लोष वेगळा माहोल आता बनेल या साऊंड सिस्टम आणि बॉस प्लस म्हणजे विठ्ठलवाडीचा साऊंड असताना समालोचकांचा आवडतं साऊंड सिस्टम आहे. नाईकबा या. ओके, गणेश दादा नाईकबाचा खेळाडू असेल टॉस टाकून घ्या आणि यानंतर डिसिजन द्या नंतर. विठ्ठलवाडीवाला आणि दुपारचं सत्र आहे आणि आता दुपारच्या सत्रामध्ये पाठलाग करायचं आहे तब्बल 58 धावांचा वेदा वॉरियर्स. परंतु आज ह्या प्रकारे आयोजन कबड्डीच्या माध्यमातून ऑक्शनमध्ये अद्वैत वॉरियर्स या टीमला प्रत्येक लीग मॅचच्या 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, लक्षात घ्या. त्यामुळे आता 58 धावांच्या लक्षाचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल हे पाहिजे. आघाडीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत सुजल पाटील आणि त्यांच्या साथीला सागर जगदाळे. मांडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर निलेश नागवडे. लक्षात घ्या टीम अद्वैत वॉरियर्स. राहुल दादा राहुल दादा तो कॅन्सल केलाय का? येस, आयोजन कबड्डीने आता मात्र तो निर्णय घेतलेला तो मात्र रद्द केलाय, त्यामुळे कोणतीही पेनल्टी नसेल. 58 धावांचंच लक्ष असेल. ना बॅक टू क्रिकेट. बरोबर 2:51 मिनिटांचा अवधी झालाय. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. तुम्हाला पहिल्या डावासाठी दिली जात आहेत 20 मिनिटं. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, मॅच चालू करा. एक लढत एक डाव तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे. सुजय पाटील आहेत आघाडीचे बॅटर. सुजल नाहीत, सुजय पाटील. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना निलेश नागवडे ज्यांनी पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली होती.
चला प्लीज मॅच थांबवू नका, आयोजन कमिटीचा निर्णय आलाय मित्रांनो. राहुल दादा पेनल्टी आहे की नाहीये? येस, 2 धावांची पेनल्टी आहे. चला प्लीज मॅच चालू करूया. 2:53 झालेत. पहिला चेंडू टाकला जातोय. पहिलं षटक निलेश नागवडे. समोर सुजय पाटील प्लेस द कॉल. पहिला चेंडू सुजय पाटील, पहिला चेंडू वेल लेफ्ट, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव, अतिरिक्त धाव जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये. अवांतर चेंडूने मात्र दुसऱ्या डावाची होते सुरुवात. फुल लेनचा चेंडू, चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं सुजय पाटील. आणि ज्या प्रकारे एखादा खेळाडू असा कव्हर ड्राईव्ह करतो, प्रेक्षकांना असे फटके पाहायला आवडतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक खातं उघडलं जातंय सुजय पाटील यांचं. 2 धाव फलकावर. फुल लेनचा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर करत असताना अगदी वावरामध्ये चेंडूचा वेग मंदावला जातोय. 2 धावा प्राप्त करण्याचा मानस आहे सागर जगदाळे. या 2 धावीने सागर जगदाळे यांचं देखील खातं उघडलं जात आहे. चांगली सुरुवात टीम वेदा वॉरियर्स. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं कुठेतरी गरजेचं असेल. 58 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडूच्या खेळामध्ये जर प्राप्त करायचं असेल तर सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे. सागर जगदाळे ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षक चुकी करतोय. 1 धाव तर प्राप्त केली जाते आणि वाईट +1 या 2 धावा मात्र अवांतर स्वरूपात जोडल्या जातील. आणि पहिल्या षटकामध्ये निलेश नागवडे यांना मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. कारण ज्यावेळेला तुम्ही पॉवर प्लेचं षटक हाताळता, संघाचा विश्वास असतो तुमच्यावर आणि तुम्ही संघातील मुख्य गोलंदाज असता आणि अशा चुका टाळाव्या लागतील. हवेचा पहा, हा हवेचा प्रवाह आहे. आता मात्र हवा ज्या प्रकारे बनपुरी गाव एंडकडून गोलंदाजीसाठी निलेश नागवडे सज्ज झालेत आणि हवेचा जो वेग आहे तो आता मात्र अजून वाढला जाईल. कारण जसे 4-4:30 वाजतील त्यानंतर मात्र या क्रीडांगणावर हवा पाहायला मिळेल आणि त्या हवेबरोबर धावा देखील होतील. फुल लेनचा चेंडू बॅक टू द बॉलर. प्रयत्न चांगला केला निलेश नागवडे यांनी, परंतु फलंदाजाला अगदी सुरक्षित आहेत. अपील केली आहे. जर चेंडू हाताला लागला असता तर मात्र इथे काहीसा वेगळं घडताना आपण पाहायला मिळालं असतं. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना निलेश नागवडे. टीमची धावसंख्या धाव फलकावर. 3 चेंडू अखेर 6 धावा. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न सुजय पाटील करू शकले नाहीयेत, परंतु 1 धाव अंकित केली जाते. एका सिंगलने इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. सुजय पाटील सागर जगदाळे यांच्या माध्यमातून 7 धावा. ऑन साइडला चांगला फटका जमिनीलगत खेळला जातोय. ऑन ड्राईव्हचा सुरेख फटका. 1 धाव मात्र अंकित. टीमची धावसंख्या धाव फलकावर 8 रन्स ऑन बोर्ड. 1 टू गो. शेवटचा चेंडू यू मिस, आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना निलेश नागवडे यांचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज क्लीन बोल्ड.
होती पहिल्या डावामध्ये, ज्यांचा पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चांगलं राहिलं होतं. टीमची धावसंख्या धावफलकावर 10 धावा, 2 पेनल्टीच्या धावा जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 2 नाईक कडून संघाचे कर्णधार अमित सुर्वे सज्ज होत असताना या मॅचमध्ये, कारण ज्यावेळेला कर्णधार टॉससाठी आले त्यांनी टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं आम्ही बॅटिंग करू आणि एक समाधानकारक धावसंख्या उभारली आहे धावफलकावर. आता मात्र दुपारचं सत्र आहे, कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जातो हे देखील पाहायचं आहे. सागर जगदाळे खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र अंकित केली जाते. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. सागर जगदाळे आघाडीला आले आणि त्यानंतर मात्र कशा प्रकारच्या रणनीतीने खेळ करतील यावर खूप काही निर्भर असेल. दुसऱ्या बाजूला कृष्णकांत पवार, तर शून्यातून सुरुवात करायची आहे त्यांना. शून्याचा शोध एका भारतीयाने लावलाय. आता मात्र कशा प्रकारे खेळ करतील. 58 धावांचं लक्ष टीम वेदा वॉरियर्स. मॅचला मजा येईल, कारण दुसऱ्या बाजूला विचार केला तर अद्वैत वॉरियर्स, अविनाशी मोकाशी साहेब यांचा संघ आहे. त्यांच्याकडे बॉलिंग लाईन देखील चांगली आहे. प्रत्येक चेंडूवर फिल्डिंग क्षेत्ररक्षणासाठी वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण तुम्हाला पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत, लक्षात घ्या. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 5व्या षटकामध्ये वर्तुळाच्या आतमध्ये घेतला जाईल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न सफल झाले होते. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 11 धावा. नेल्सन नंबर 1 स्कोर बोर्ड. 1.2 चेंडूंचा खेळ झाला, 11 धावा. चॉप केलाय कृष्णकांत पवार यांनी. या एक्स्ट्रा कव्हर आहे, खातं उघडलं जात आहे. कृष्णकांत पवार यांचं एक सिंगल धाव. चांगला चेंडू हाताळला गेला अमित सुर्वे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ज्यावेळेला तुम्ही या संघाचे कर्णधार असता त्यावेळेला तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागते, कारण 10 खेळाडूंसमोर तुम्हाला आदर्श ठेवायचा असतो. आणि ज्या प्रकारे हा फुलरलेनचा चेंडू आणि हा वाईड यॉर्कर, आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये हा चेंडू तुम्हाला हाताळण्यासाठी प्रॅक्टिस करावा लागतो, सराव करावा लागतो, आणि तो मात्र चांगला केलाय अमित सुर्वे यांनी. 12 धावा धावफलकावर, 3 to go. सागर जगदाळे यांनी चेंडूवर केले आक्रमण. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बनेल. प्रेक्षक पुढे जरूर आला आणि चेंडू मागे. 2 धावा प्राप्त केल्या जातील. चेंडूचा अंदाज चुकला. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षण जरूर चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये अपयश आलं, परंतु फेकी चांगली गेल्या. डीप मिड विकेटला फटका खेळला, ज्या दिशेला सीमारेषा थोडीशी लांब आहे या क्रीडांगणाची. चेंडू दीर्घकाळ हवेत होता, परंतु झेल होऊ शकला नाहीये. टीमची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड. 2 to go. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. हा चेंडू अमित सुर्वे यांचा अचूक टप्प्यावर कमी गतीने टाकला. पाचच्या चेंडूचा विचार केला तर फुलर लेनचा चेंडू डाऊन द लेग साइड पायावर होता आणि हा चेंडू गुड लेनला टाकला. म्हणजेच अमित सुर्वे यांनी कमबॅक केलाय. 1 to go. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागतो. एक चिकी सिंगल प्राप्त केली जाईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील सागर जगदाळे. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 15 1. आता 18 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी. 43 धावांची आवश्यकता. टीम वेदा वॉरियर्स. चला टॉससाठी मी विनंती करेन CJ 11 चे कॅप्टन, नाईक बाई 11 चे कॅप्टन जर आला असेल तर या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात 5. चांगलं षटक अमित सुर्वे यांचं. आणि या 2 षटकांसाठी विचार केला तर वेळ घेतलाय फक्त 9 मिनिटांचा. चांगली गोलंदाजी. क्रिकेटमध्ये वेळेला खूप महत्त्व असतं, कारण वेळ कोणासाठी थांबत नसतो. क्रिकेटचा फॉर्मॅट बदलला, क्रिकेटची षटकं बदलली, क्रिकेटचा अगदी कपड्यांचा रंग बदलला, चेंडूचा कलर बदलला, परंतु वेळ म्हणजे क्रिकेटमध्ये थांबत नसते. क्रिकेटमध्ये सगळं काही बदललं, परंतु क्रिकेटमध्ये एक गोष्ट पहिल्यापासून अगदी 170 वर्षाचा इतिहास आहे या क्रिकेटला. आणि क्रिकेटमध्ये फक्त 22 यार्डाची खेळपट्टी कधीही बदलली नाहीये. क्रिकेटचं सगळं काही बदललं आणि पहिल्यापासून 22 यार्डची खेळपट्टी मात्र तशीच राहिली आणि ते अंतर मात्र अद्याप कधी बदललं नाहीये. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बॉलर श्रीकांत साळुंके यांच्यासाठी पारितोषिक आलंय. सलग 3 चेंडूवर जर श्रीकांत साळुंके यांनी 3 गडी बाद केले तर आदरणीय श्री
एकनाथ साळुंके साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक. संतोष साळुंके साहेब यांच्या माध्यमातून 500 म्हणजे विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. मॅच ऑन. अमोल साळुंके साहेब यांच्या माध्यमातून 500 म्हणजे एका विकेटची प्राइस आहे 500, तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक श्रीकांत साळुंके यांच्यासाठी. चला प्लीज वेळ घेऊ नका, मॅच चालू ठेवा. 58चा करायचा आहे. पाठलाग टीम वेदा वॉरियर्स 2 षटकामध्ये 15ला 1 अशी परिस्थिती. 18-43 समीकरण. पहिला चेंडू श्रीकांत साळुंके यांच्यावर आक्रमण केलंय. चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक होता. फाईन लेग वर्तुळाच्या आतमध्ये तैनात होते. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. इथे मात्र ताळमेळ चुकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धाव धोक्याची ठरू शकते. तसंच झालंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. CJ 11चे कॅप्टन नाईकबाई 11चे कॅप्टन यात झाला टॉस साठी. दोन्ही टीम विनंती करेन कॅप्टन या. संगीत सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेलं गाणं. टीमची धावसंख्या 16ला 2. चंद्रकांत पवार इन ॲट नंबर 4. शफल होऊन फाईन लेगला फटका खेळला जातो. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. लॉंग लेग वरून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. दुहेरीचा प्रयत्न दुसरी धाव धोक्याची अगदी नसेल कारण 2 धावा प्राप्त केल्यात. फेकी खराब केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावांचं रूपांतर केलं जाते. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावा धावसंख्येच्या मध्ये जोडल्या जातील. टीमची धावसंख्या धाव फलकावर 19 धावा. कृष्णकांत पवार डावखुरी हाताचे फलंदाज आहेत आणि या फलंदाजीचा पवित्रा ज्या प्रकारे त्यांचा आहे तो देखील चांगला. नवीन फलंदाज चंद्रकांत पवार दाखल झालेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 19ला 2. पाठलाग करायचा आहे तब्बल 58 धावांचा वेदा वॉरियर्स. तुम्हाला 1 षटक देखील पुरेसं असेल या मॅच मध्ये येण्यासाठी कारण ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये 57 धावा केल्या टीम अद्वैत वॉरियर्स त्यामुळे सोपं असेल आणि कठीण देखील नसेल. आक्रमण करावं लागेल एका फलंदाजाला या षटकामध्ये. हलक्यातने ऑन साइडला खेळायचा प्रयत्न कृष्णकांत पवार चंद्रकांत पवार यांचा 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव लेग बाय स्वरूपात आली आहे. धावा येणं महत्वाचं आहे मग त्या कशा येऊ द्यात वेदा वॉरियर्सला कारण ज्यावेळेला मोठे फटके येत नसतात त्यावेळेला तुम्हाला धावफलक हा हलता ठेवावा लागतो. एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतात. खराब चेंडूवर तुम्हाला प्रहार करावा लागेल आणि त्या रणनीतीने खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी श्रीकांत साबळे यांच्या माध्यमातून. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा धाव फलकावर. 15 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 38 धावा त्या मॅच मध्ये समीकरण. अविनाश फलंदाजा झेल घेतला तर 501 रुपयांचा पारितोषिक श्री राहुल दादा मोकाशी साहेब यांच्या माध्यमातून संधी आहे. 1 झेल पकडा 500 रुपये मिळवा आणि 3 गडी बाद करा. श्रीकांत साबळे तब्बल 1500 रुपयांचा पारितोषिक. श्रीकांत साळुंके यांच्यासाठी 1500 रुपये म्हणजे एका विकेटची किंमत 500 आहे. विकेट हॅट्रिक. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळलाय. समी लगत फटका कृष्णकांत पवार एकदा प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न दुसरी धाव देखील अंकित केली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये गलतानपणा पाहायला मिळाला. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण वावरामधून ज्या वेळेला चेंडू वेग मंदावतो ज्या जमिनीमध्ये ज्या शेतामध्ये भुईमुग घेतलं जातं त्या शेत जमिनीवर या मातीमध्ये आज क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. हा क्रिकेटचा खेळ. लोअर फुल टॉस चेंडू कृष्णकांत पवार यांनी गॅप मध्ये फटका खेळायचा प्रयत्न केला आहे. डीप वरून मिड विकेट आहे त्याने दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी खराब आहे. अशा प्रकारचा प्रयत्न करावा लागेल. बॅटिंग करणारी टीम 58चा पाठलाग करते आणि जिथे एका धावेचं रूपांतर तुम्ही ज्यावेळेला दुहेरीमध्ये करता त्यावेळेला धावफलक हलतो. धावफलक हा वेगाने पळायला पाहिजे. 24 धावा धावफलकावर. 1 टू गो. 24 रन्स ऑन बोर्ड. कमी गतीने टाकलेला चेंडू पायावर होता. मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई सफर
गगनाला गवसणी घालणारा कृष्णकांत पवार, पवारांची पॉवर, BPL षटकार. दुसऱ्या बाजूला कृष्णकांत पवार वैयक्तिक 14 धावांवर खेळतायत. चांगली फलंदाजी अद्याप त्यांनी देखील केले. या संघासाठी चांगला खेळ करावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, एक चोटी धावावी आहे. कृष्णकांत पवार धावबाद अगदी करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवर राजू नागवडे यांनी एक सिंगल धाव जोडली जाते. कृष्णकांत पवार जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहतील तर सामना सोपा असेल टीम वेदा वॉरियर्सला, आणि दुसऱ्या बाजूला अद्वैत वॉरियर्सला कृष्णकांत पवार यांना बाद करावा लागेल, कारण एक डावखुऱ्या हाताचे विस्फोटक फलंदाज आहेत. 11 चेंडूमध्ये आता 27 धावांचं समीकरण, आणि ज्या प्रकारे आता दुपारच्या सत्रामध्ये हवा आहे, आणि कोणत्या बाजूने कोणता गोलंदाज गोलंदाजी करेल हवेच्या प्रवाहाविरुद्ध, आणि या कर्णधाराचे देखील कौशल्य इथे मात्र पणाला असेल, कारण ज्यावेळेला तुम्ही या संघाचे कॅप्टन असता, संघाला लीड करता, त्यामुळे तुम्हाला कोणता गोलंदाज कधी आणायचा आणि कोणत्या गोलंदाजाला कोणत्या एंडकडून गोलंदाजी द्यायची हे तुमचं कौशल्य तिथे मात्र पणाला लागतं. खोदून काढण्याचा प्रयत्न, कृष्णकांत पवार यांचा चांगला चेंडू, राजू नागवडे जागेवर उभं ठेवलंय. मुंबई क्रिकेटच्या भाषेत अगदी बुंद्यात टाकला चेंडू, आणि या चेंडूचं उत्तर नव्हतं कृष्णकांत पवार यांच्याकडे. प्रत्येक निर्धाव चेंडू मॅच मध्ये घेऊन येईल अद्वैत वॉरियर्सला, आणि प्रत्येक धाव या मॅच मध्ये वेदा वॉरियर्स विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. टीमची धावसंख्या धावफलकावर 31. चला प्लीज स्पीडअप करा, 2 मिनिटं राहिलेत या चौथ्या षटकासाठी. फुल टॉस चेंडू, पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, कृष्णकांत पवार यांचा फटका फसला, आणि चांगला झेल शॉर्ट थर्डमॅनला वर्तुळाच्या आतमध्ये छोट्या फिल्डरने पकडला, विकेटचं पतन. करा, 2 मिनिटं राहिलेत या चौथ्या षटकासाठी. फुल टॉस चेंडू, पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, कृष्णकांत पवार यांचा न्यू बॅटर विजय देसाई मैदानामध्ये दाखल झालेत. क्रमांक 5 वर टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 31 धावा 9 चेंडूमध्ये आता करायचे 27 धावा. पहिला चेंडू विजय देसाई, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय. एक धाव मात्र शिवाच्या आकांताने धावत असताना पूर्ण केले. लेग बाई स्वरूपात एक धाव प्राप्त केली जाईल. 8 चेंडूमध्ये 26 धावांचं समीकरण. या मॅच मध्ये परिस्थिती कशी असू द्या, तुम्हाला त्या परिस्थितीला झुगारून खेळ करावा लागेल, आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी अद्याप या मॅच मध्ये राजू नागवडे. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट टर्मॅनला इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. चांगलं क्षेत्ररक्षण या छोट्या खेळाडूचं राहिलंय. ज्या प्रकारे या षटकामध्ये एक चांगला झेल टिपलाय, आणि आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. एक धाव मात्र अंकित केली जाते. टीमची धावसंख्या 33ला 3. 1 टू गो. 7 चेंडू मध्ये करायची आहेत विजयासाठी 25 धावा. एक मोठा फटका या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो वेदा वॉरियर्सला. शेवटचा चेंडू देखील पायावर आदळला जातोय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर राजू नागवडे यांची. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 4 षटका अखेर वेदा वॉरियर्स 58चा पाठलाग करत असताना 34 धावा आता 6 चेंडू मध्ये करायची आहेत 24 धावा.
अद्वैत विठ्ठल वडीवाला. 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. भानुदास कुष्टे षटक क्रमांक 5 साठी दाखल झालेत. भानुदास कुष्टे यांना धावा रोखायचे 24. आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना चंद्रकांत पवार, विजय देसाई यांना फक्त 4 चेंडू बाहेर मारायचे आहेत. मॅच ऑन. पहिला चेंडू फुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. दिशा योग्य आहे. अचूक टप्पा हाताळला जातोय. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्यात अनिवार्य असेल. 5 चेंडूमध्ये 24 धावा. 2 मोठे फटके तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. वेदा वॉरियर्स 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. हा दिशा खराब आहे. स्वेअर मारा. एक अवांतर धाव आली आहे. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला भानुदास कुस्ते यांनी आणि त्यानंतर मात्र एक अवांतर चेंडू. एक सिंगल धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या 35 धावा. 5 चेंडूमध्ये 23चं समीकरण आहे. 4 षटकार हवेत वेदा वॉरियर्सला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फलंदाज चुकी करतोय. सातत्याने चुकी करतोय. 4 मध्ये आता 23 धावा. आता एक मोठा फटका नकोय. आता तुम्हाला प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल. जर यश हवं असेल तर आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावेचा मात्र प्रयत्न केला जाईल. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 ने पुढे जाईल. 37 धावा धाव फलकावर. आता 3 चेंडूमध्ये 21 धावांचं समीकरण. एक अवांतर चेंडू आला, एक नो चेंडू आला, षटकार आला तर काहीतरी होऊ शकतं. लोअर फुलटॉस चेंडू फायदा घेता आला नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला आहे. स्वतः यष्टीरक्षक वेगाने जातील. 2 चेंडूमध्ये आता 20 धावांची गरज. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. भानुदास कुस्टे यांनी सामना खुला केलाय. एक अनुभवी खेळाडू आहेत भानुदास कुस्टे. आणि समोर ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना कृष्णकांत पवार बाद झाले त्यानंतर मात्र विजयाची आशा सोडली का हा प्रश्न पडलाय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. भानुदास कुस्टे अप्रतिम गोलंदाजी. या गोलंदाजाने सामना मात्र आपल्या संघाच्या बाजूने पूर्णपणे बहुतांशी झुकवलाय. सामन्याची औपचारिकता शेष 1 to go. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. फटका फसलाय. चंद्रकांत यांचा. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. एक धाव आली शेवटच्या चेंडूवर. पराभवातील अंतर कमी करणार आहे 1 धाव. आणि सामना जिंकलाय अर्थातच टीम अविनाश मोकाशी साहेब यांच्या संघाने 19 धावांच्या फरकाने. अभिनंदन टीम अद्वैत वॉरियर्स. हार्डलक बॅडलक वेदा वॉरियर्स. आणि या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच ज्यांनी अष्टपैलू खेळ केला, आपल्या संघासाठी महत्वाच्या 20 धावा केल्या, निलेश नागवडे ठरतायत या मॅचचे हिरो, प्लेयर ऑफ द मॅच. चला मी विनंती करेन